हे बघा, मी सकाळी सकाळी गेले होते आज मार्केटला म्हणजे मच्छी मार्केटला गेले होते. आणि तिथं मला आज म्हणलं रविवार आहे, तर म्हटलं चला आज काहीतरी आणावं म्हणलं मच्छी वगैरे. तर गेले, पण मच्छी लय आज लय महाग होती, लय म्हणजे लय. तर जी पाहिजे ती भेटली नाही, पण खेकडे भरपूर होते. समुद्राचे पण, खाऱ्या पाण्याचे होते, गोड पाण्याचे पण होते, काळेवाले आणि गावठी आणि डोंगरातले पण होते. तर 3 क्वालिटीचे खेकडे होते. तर मी घेऊन आले. हे बघा, दाखवते तुम्हाला खेकडे. जिवंत आहे, हे बघा जिवंत आहे. तर हे खेकडे आता यांना साफ करायचं आहे मला, पण काय आहे ना, साफ करायला असे खाली टाकले तर पळते ते. घाबरतात तिथे. किती जोरात पळाला, अरे बापरे. लय जोरात पळाला. चावायची भीती वाटते. तर आता मला टेन्शन आलं की मी त्याला साफ कशी करू म्हणून. आता मी एक काहीतरी कपडा घेते कॉटनचा आणि मग त्याच्यावर ठेवून आणि साफ करते. पण तो आहे ना सारखे पळत येते ते चावायची. बापरे बापरे, होगी होगी होगी. लय पळायला जोरात ते बघा, किती जोरात पळायला, नागेवर करून चावायला पण येते. तर बापरे बापरे. तमाशाच झालं एक. इकडे ये. लय पळतोय तो, त्याला दाबूनच ठेवते. म्हणून मी काळ खोलत नव्हते. म्हणलं चला तुम्हाला दाखवा म्हणलं व्हिडिओ बनून. आणि सगळे जिवंत आहे, पण त्याला नाही काढणार आहे, ते आता झोपले. तर चला मी आता येणार, साफ करून घेते. बघा असे आपले खेकडे. आज खेकड्याचं कालवण बनवायचे आपल्याला. मला लय भीती वाटते, बापरे बाप. खायचं पण खायला पण आवडतं आणि भीती पण वाटते. तर आता मी साफ करून घेते. कोणी म्हणतं गरम पाणी टाका त्याच्यावर, मग तेव्हा साफ करा. पण मी जिवंतच करते, कारण कपडा घेऊन आणि मग त्याचे नांगे काढते. चला दाखवते तुम्हाला कसे नांगे काढायचे खेकड्याचे. आता घेऊन येते काहीतरी कपडा, एक 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 करून करते साफ. आमचा ओगी तेव्हा वरच येऊन बसला घाबरून. त्यांना काहीतरी असं पकडायला पाहिजे, नाही जाळी वगैरे, जाळी आणि पकडायला एक चिमटा घेते. म्हणजे काय ना, पळायला लागली म्हणजे ते पळ नाही शकत. चला मी दाखवते तुम्हाला कसे हे काय काय घेऊन आले. हे चाळणी अशी दाबायला त्यांना पळायला लागले तर हे झाऱ्या आणि चिमटा असं पकडून बघते साफ करून. मला माहीत नाही आता कसं साफ करायचं, पण तुम्हाला दाखवते मी कशी साफ करणार त्यांना. कारण मी एकदा पहिले आणले होते. हे बघा, असे चिमट्याने पकडून घेते आणि मग त्यांचे नांगे काढून टाकणार आहे मी आता. कारण त्या लोकांना माहीत असतं कसं पकडायचे, कसे काढायचे. मला नाही माहीत, पण मी प्रयत्न करते आता. गप्रे बाबा, अरे किती पळतो रे. हे नांगे ना, हे चिमटा याच्यासाठी आणला की हे नांगे त्यांचे काढून घेतले. हाताने बी काढू शकतो आपण, असं काही नाही. त्यालाच पहिले काढते, कारण तो लय पळतोय. आणि चिमटा पण बरोबर नाही. त्याने पकडून ठेवलं, बघितलं असं पकडून ठेवलं. असं पकडून काय होणार आहे त्याला म्हणा. नांगे काढायचे. सोड रे, किती जाम पकडलं तू. हे ना गावठी खेकडे खरं म्हणलं या भाषेत. आता हे तोडले मी, एकाचे नांगे तोडले, ते एकाचे या बाई असे तोडून घेते चिमट्याने, म्हणजे पळणार नाही ते सगळे एक एक करून. मग त्यांना पाण्यामध्ये घेऊन जाईल, मग पाण्यामध्ये त्यांचेवाले नांगे काढत. मला एवढी भीती वाटते ना नांगे काढायची. आता हा थोडासा आहे जिवंत, पण एवढा नाही. तरी मी फक्त नांगे काढणार आहे, बाकीचं नाही काढणार आहे.
हे बघ, त्याला काय करायचं ना, असं ठेवायचं, ठेवल्यावर दाबायचं, असं असं दाबून धरायचं. आणि मग इथं नांगी राहते ना त्यांचे, अशी नांगी पकडायची इथं, तिला जोर लावत्या. मग त्याला ना नांगे पकडून आणि मग काढायचे असते. असं जर धरलं त्याने, समजा लय ताकद आहे ग बाई त्यांना, लय ताकद आहे. आणि असे मोडायचे, मोडायला बी नाही होते मला, पण प्रयत्न करते मोडायचे. असं काढून घ्यायचं नांग. जो मेन नांग आहे तोच काढायचा, दुसरे नाही काढायचं. आता हे टर्फला सगळंच निघालं, ते जाऊ दे, तो चालला हळूहळू तिकडं. असे सगळे खेकडे मी साफ करून घेणार आहे. चला, व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्कीच करा. व्हिडिओ लय मोठा झाला आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते मच्छी कढी कशी, खेकड्याची कढी कशी बनवली. चला, तर आज आपली पार्टी खेकड्यासोबतच आहे. तर टाटा, बाय बाय.